देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असुनी संसारी जिव्हे वेगू करी. हा फॅन बंद करा. असुनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. तुम्ही थोडं इकडे बसलात तर हवा याची तुम्हाला लागेल. असुनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पंढरीचा देव राया, पंढरीचा देव राया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक जाहलो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. धन्य ते आरण, धन्य ते आरण, रत्नाची ती खान. जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर. घेतला अवतार मारिया, घेतला अवतार मारिया घरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वराः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे जे बोले, ते ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले, आपण देवा मस्तक हे पायावरी. मला निळोबाऱ्यांचं म्हणायचं आहे ना. राहू निरंतरी संतांच्या. जय जय श्री राधारमण, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर. अपरंपार है शक्ति त्यारी, अपरंपार है शक्ति त्यारी. तुम पर रीझे अवध बिहारी, तुम पर रीझे अवध बिहारी. राम भक्त मोहे शरण में लीजे, कर दुखों से पार. ऐका ऐका पवन हे दुख भंजन. शनिवार हे दुख भंजन मारुति नंदन. सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती
देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारे साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ स्वर कमी करा. भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान सिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय. वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे तद्वत ज्या जगत्रय जननीच्या येण्याने या संपूर्ण पंचक्रोशीला परमपवित्रता प्राप्त झाली. जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणारी जगन्माता आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून कर्मयोगी संत श्री संत सावता बाबांच्या या तथा संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांच्या या समन्वय असणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये रौप्य महोत्सवी वर्षामध्ये प्रथम दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका सामान्य साधकाकडे आहे. आता सिटी वाजवू देऊ नका. एका सिटीमध्ये बरेच जण पडले. कठीण काम आहे थोडं. समजणाऱ्याला ठीक आहे, नाही तर सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार आहे. पंचक्रोशीतील सर्व भगवद अनुरागी महान वैष्णवांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित असणाऱ्या सर्व वारकरी टाळकऱ्यांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करतो. माझी लाज राखण्याकरता पहिल्याच दिवसाकरता तुम्ही थोडा का होईना पण भरवलेला मंडप असेल तुमच्या चरणावर तर आणखीन त्रिवार दंडवत करतो. खरं तर कसं असतं महाराज, पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा म्हटले की महाराज लोकांना ही वाणी ताप एकदाच काय तुम्हाला कळत नाही. पण मला पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हटलं ना दादा की मला फार आनंद वाटतो. मला असं वाटतं प्रत्येक सप्त्यामध्ये मला पहिलंच कीर्तन मिळावं. ते का मिळावं त्याचे काही फायदे आहेत. म्हणजे ते कीर्तनकाराचे आहेत. पहिल्याच दिवशी कीर्तन असलं म्हणजे गायकाचे गळे बसलेले नसतात, पहिला फायदा. पहिल्याच दिवशी कीर्तन असलं म्हणजे वाजवणाऱ्याचे हात थकलेले नसतात, दुसरा फायदा. पहिल्याच दिवशी कीर्तन म्हटलं की साऊंडवाल्यांना माहीत होतं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिलेच इम्प्रेशन सिट्या वाजेपर्यंत द्यायचं, तिसरा फायदा. आणि चौथा फायदा, तुमची अरेंजमेंटच पहिल्या दिवशी नव्हती म्हणून कीर्तन जर जमलं नाही, व्यवस्थित वाटलं नाही तर निघून जायचं, पहिला दिवस होता म्हणून, चौथा फायदा. असे अनेक फायदे आहेत. रात्रभर सांगण्यासाठी मी इथं आलेलो नाही. अत्यंत वैभव संपन्न सोहळा तुमचा सुरू आहे. खरं तर भगवान परमात्म्याचा नुकताच एक आषाढी सोहळा होऊन गेला. त्या सोहळ्यामध्ये आम्ही विदर्भातून एक 1.25 महिना चालत होतो. परत तिथलेही 8 दिवस असा 1.5 महिन्याचा काल वारीमध्ये गेला. वारीमध्ये काल गेल्यानंतर हे वारीत संपल्यानंतरचं माझं पहिलंच कीर्तन आहे. पौर्णिमेचा